नमस्कार. गुरुशिखर दर्शन भाग पहिला. वेद गिरनारचे. गिरनार परिक्रमा करण्यासाठी मी हे असे भीमसेनी कापूरच्या पुरचुंड्या बनवून घेतलेल्या आहेत. ह्याच्यात भीमसेनी कापूर आहे. आपल्याला गुरुशिखर चढताना आणि आपल्याला म्हणजे मला गुरुशिखर चढताना आणि लिली परिक्रमा करताना दम लागू नये. समजा दम लागला तर कापूर हुंगायचा, की आपल्याला दम लागत नाही, म्हणून मी अशा या कापराच्या भीमसेनी कापराच्या पुरचुंड्या बनवून घेतल्या आहेत आणि हे असा दोरा बांधला आहे. गळ्यात आपण तो घालू शकतो. हे बघा, गळ्यात घालता येईल असा दोरा मी तयार केला. अंबाजी माता मंदिरमध्ये ओटी भरायची आहे देवीची. त्यासाठी तिकडे फक्त नारळ मिळतो असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे. तर तुम्हाला साडी ना तांदूळ, ओटीमध्ये जे काय तुम्हाला घालायचं आहे, वाहायचं आहे ते तुम्ही घरून घेऊन यायचं आहे. पण तिथे प्लॅस्टिक पिशव्या अलाउड नाही आहेत. प्लॅस्टिकच्या बाटल्या, प्लॅस्टिक पिशव्या, त्याच्यासाठी जर तुम्हाला सोबत घेऊन फिरताना दिसलात किंवा कुठे टाकताना दिसला तर 5,000 रुपये दंड आहे, असा तिथला नियम आहे. म्हणून तुम्ही कागदी पिशव्यांमध्ये किंवा कापडी पिशव्यांमध्ये तुम्हाला ज्या गोष्टी न्यायच्या आहेत त्या तुम्ही नेऊ शकता. किंवा टप्परचे प्लॅस्टिकचे डबे चालतील, टप्परच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या चालतील, पाण्याची बाटली पण स्टीलची चालेल, स्टीलचे डबे आहेत न, असं तुम्ही तिथे वस्तू त्याच्यातून न्यायच्या असं सांगितलेलं आहे. म्हणून मग आता मी ओटीसाठी म्हणून प्लॅस्टिकच्या पिशवीतनं आता तयारी ओटीची तिथे गेल्यावरती तिथे फक्त नारळ मिळणार आहे म्हणून बाकीची तयारी करायची. तर साडी तर माझ्याकडे आहे आणि आता तांदूळ प्लॅस्टिक पिशवीतनं न्यायचे कसे, म्हणून परत स्टीलचा डबा, प्लॅस्टिकचा टप्परचा डबा जर घेतला तर परत त्याच्यानंतर वजन होणार वरती गुरुशिखर चढताना. म्हणून मग अशी मी ही कापडी पिशवी तयार केली आहे छोटीशी. त्याच्यात मी आता हे बघा अशी छान कापडी पिशवी केली आहे. त्याच्यात मी आता तांदूळ, सुपारी, पैसा असं ठेवणार आहे. अशा आता मी वेगवेगळ्या साईजच्या पिशव्या बनवून घेणार आहे मला गिरनार परिक्रमेमध्ये वापरण्यासाठी. मग त्याच्यात चॉकलेटच्या पिशव्या, आता तुम्ही ह्याच्यातनं चॉकलेट तुम्ही आता तिथे खायला आपल्याला घ्यावं लागतं का, तर शुगर लो होऊ शकते. मग तेव्हा चढताना आपल्याला किंवा चालताना चालून आपली शुगर लो होते. मग तेव्हा खडीसाखर किंवा लिमलेटच्या गोळ्या चघळायच्या असं तिथे सांगण्यात येतं आम्हाला, आपल्याला सगळ्यांना सांगण्यात येतं. म्हणून मग त्या पिशवीतल्या ज्या चॉकलेटच्या पिशव्या आहेत, चॉकलेट पिशवीमध्ये असणार आहे ते अशा पिशवीतनं नेलेलं चालणार, पण डायरेक्ट पिशवीतनं न्यायचं नाही असं आम्हाला सांगितलं आहे. कापड पिशवीत घालून तुम्ही नेऊ शकता, पण ती चॉकलेट संपल्यानंतर पिशवी मात्र तिथे टाकायची नाही कुठे, हे मात्र तिथे तितकंच आहे कडक. तर आता मी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पिशव्या शिवून घेते. आता ही पिशवी शिवली आहे मी छोटीशी, तांदूळ, सुपारी, पैशाचं ठेवायला ओटीमध्ये घालण्यासाठी. जुनागडचा पोलिसांचा व्हिडिओ आत्ताच आम्हाला ग्रुपवरती पाठवला होता. त्यामुळे आता हा प्लॅस्टिकचा डबा पण चालणार नाही आहे, म्हणून मी आता ह्या स्टीलच्या डब्यात हे सगळं शिफ्ट करून घेते आहे. प्लॅस्टिकच्या संदर्भात काहीही चालणार नाही. मग ते टप्परचं असू दे, काही असू दे, तुम्हाला ज्या काही वस्तू तुमच्या आणायच्या आहेत त्या एक तर कापडी पिशवीत आणा, नाहीतर कागदी पिशवीत आणा, नाहीतर स्टीलच्या याच्यात आणा, असं त्याने आम्हाला स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे. तसं जर नाही केलं, कोणाकडे जर प्लॅस्टिक आढळलं तर 5,000 रुपये दंड भरायला तयार राहा असा मेसेज आलेला आहे. म्हणून आता मी ही सकाळी जी तयारी केलेली होती तुपाच्या वाती आणि कापुराची प्लॅस्टिकच्या डब्यात, तर मी या स्टीलच्या डब्यात भरून घेते. हे असं आता मी ह्याच्यात भरून घेतले स्टीलच्या डब्यात. तुपाच्या वाती, कापूर, हा पण भीमसेनी कापूर आहे आणि हा मी केलेला भीमसेनी कापूरच्या पुरचुंड्या हुंगायला, नाकाला लावून हुंगायला, आणि ही माचीस.
9 नोव्हेंबरला मी सकाळी 10:30 वाजता घरून निघाले. मी अंबरनाथवरनं बॉम्बे सेंट्रल रेल्वेने जाणार होते, लोकल ट्रेन. म्हणून मला मिस्टर अंबरनाथ स्टेशनपर्यंत सोडायला आले होते. सकाळी मी ज्या वेळेला जाणार होते त्यावेळेला AC लोकल ट्रेन पण अवेलेबल होती आणि मी AC लोकल ट्रेनने कधी प्रवास पण केलेला नव्हता. म्हणून मला मिस्टरांनी सुचवलं की तू अनायसी जाते आहेस, त्यावेळी AC ट्रेन पण आहे, तर तू AC ट्रेननीच जा. म्हणून मग मी अंबरनाथ ते दादर AC लोकल ट्रेननी गेले. गुरुशिखर तसेच गिरनार परिक्रमा करण्यासाठी म्हणून ही अशी छोटी साईड पर्स मी फक्त पैशासाठी म्हणून घेतलेली होती. मोठी पर्स माझ्याकडे आहे, पण ही फक्त पैशाचा वापर करण्यापुरती म्हणून छोटी पर्स हवी, साईड पर्स, म्हणून ही छोटीशी पर्स घेतली होती. कारण जोडीला सॅक तर माझ्याकडे छोटी सॅक मी घेतलेली होती, ती तर असणारच होती, पण पैसे उठसूट सारखं सॅकमधनं कुठे काढा, म्हणून मग एक छोटी पर्स पण हवी, म्हणून मग ही छोटी साईड पर्स मी घेतली होती. आहे लेडीज आता, हा एक लेडीज आहे. गाडीच चढतात आता एकदम तिथपर्यंत सगळं उघडं आहे. ट्रेन बघा आतून पूर्ण अशी ओपन असते. आता गर्दीची वेळ नव्हती, ऑफिस टाईम नव्हतं, त्यामुळे ट्रेनला गर्दी नव्हती. अंबरनाथला हे बघा आता असं एक्सेलेटर पण सुरू झालेलं आहे. अंबरनाथला आता हळूहळू प्लॅटफॉर्मवरती सुधारणा होत आहे. त्या अंबरनाथ प्लॅटफॉर्म 4ला लिफ्ट पण सोय झालेली आहे. आधुनिक सोयी काही ना काहीतरी आता हळूहळू रेल्वे प्लॅटफॉर्मवरती होत आहेत. घरून मी देवाचं अधिष्ठान ठेवून निघालेच होते. त्याचसोबत वडीलधारी माणसं घरात कोण नव्हती, आई वडील किंवा सासू सासरे, म्हणून मग मी मिस्टरांच्या पाया पडून निघाले. देवाला नमस्कार केल्यानंतर मी पहिल्यांदाच गिरनार परिक्रमा करणार होते. गिरनार परिक्रमा, लेली परिक्रमा, गुरुशिखर दर्शन पहिल्यांदाच करणार होते. माझी बरेच वर्षापासून इच्छा होती. तो योग आज जुळून येत होता. महाराजांनी तो योग आज जुळवून आणला होता असंच म्हणावं लागेल. ह्या 2 बॅगा मी घेतलेल्या होत्या. त्याशिवाय आतमध्ये एक छोटी सॅक पण होती, जी मला गुरुशिखर चढताना, गुरुशिखर दर्शनाच्या वेळी, लेली परिक्रमेच्या वेळी मला उपयोगी येईल. आता ह्याच्यामध्ये बॅगेमध्ये मी कपडे, स्नॅक्स, पेढे, साडी, ओटी भरायला असं बरंच काही घेतलेलं होतं. महत्त्वाचं म्हणजे औषधं असं घेतलेलं होतं. CSTकडे जाणारी ही AC लोकल आहे. या AC लोकलमध्ये मी पहिल्यांदाच बसली आहे. तर मी अंबरनाथवरनं बसली आहे. आता उतरणार दादरला. ठाण्यापर्यंत ही ट्रेन स्लो आहे, ठाण्याच्या पुढे फास्ट आहे. आणि मग दादरवरनं मी चर्चगेटकडे जाणारी, वेस्टर्नची चर्चगेटकडे जाणारी ट्रेन पकडणार बॉम्बे सेंट्रलला जायला. जुनागडला जायला, गिरनार परिक्रमा करायला म्हणून मी निघाले. बघू आता महाराज काय करून घेतात. दत्तगुरू महाराज गुरुशिखर, लेली परिक्रमा काय माझ्याकडनं करून घेतात. त्यांची इच्छा असेल त्याप्रमाणे माझ्याकडनं होईल दर्शन गुरुशिखर, लेली परिक्रमेचं. घरातनं मी देवाचं अधिष्ठान ठेवून निघाले, गिरनार परिक्रमेला निघाले. म्हणून स्वामी समर्थांचं, कुलदेवीचं, कुलदेवाचं, दत्तगुरू महाराजांचं, गणपतीचं अधिष्ठान ठेवून मी घरातून निघाले. देवांना, घरच्या देवांना पाया पडत. चला, जय गिरनारी. आता दादर स्टेशन येईल. ट्रेन बघा किती रिकामी आहे. AC ट्रेन आहे ना, त्यामुळे ट्रेन बघा किती रिकामी आहे. आणि त्यात परत ऑफिसच्या वेळेला ट्रेन नाही आहे. आता मी दादर स्टेशनवरून दादरला उतरी. आता दुपारचे 1 वाजला आहे. मी आता दादर स्टेशनला उतरली आहे. या ट्रेननी अंबरनाथवरून चढले होते ना मी. आता
ब्रिजनी जाते वेस्टर्नच्या प्लॅटफॉर्मला. जय गिरनार. 10 तारखेला आम्ही सकाळी लगेचच गुरुशिखर दर्शनला जाणार होतो आणि मग तिकडे फुलं लगेच घ्यायला काय वेळ मिळाला नसता, म्हणून मी टिकाऊ अशी सोनचाफ्याची फुलं घेतली गुरुशिखर दर्शनाला महाराजांना, देवीला, विविध देवळात व्हायला म्हणून घेतली. दादरला महाराजांना ही फुलं कशी टिकतात मंदिरात व्हायला. 10 तारखेला आम्ही सकाळी पोचल्या लगेच अंघोळ पटकन उरकून लगेच गुरुशिखर दर्शनला आम्हाला निघायचं होतं, म्हणून आधीच सगळी तयारी करून आम्ही चाललो होतो. पूर्वतयारीमध्ये प्रसाद, ओटीचं सामान, फुलं जे जे काय होतं ते सगळं आधीच आम्ही तयारी केलेली होती. तर मी 2 नंबर प्लॅटफॉर्मला आली आहे. इथून मला चर्चगेटकडे जाणारी ट्रेन मिळेल. प्लॅटफॉर्म क्रमांक 2ला मी आली आहे. चला, चर्चगेटला जाणारी ट्रेन पण आली आहे. चला चढते मी आता. बॉम्बे सेंट्रलला उतरते ह्या ट्रेनमध्ये चढून. स्लो ट्रेन मिळाली आहे. बसली आता ट्रेनमध्ये दादरवरनं बॉम्बे सेंट्रलला जायला. धावत ट्रेन पकडली. इथं काय असतात थोड्या वेळाने, पण म्हटलं आता डोळ्यासमोर दिसतीये. धावत पकडली ही सॅक आणि ही बॅग. असं ढकलत धावत पकडली. चला बॉम्बे सेंट्रलला उतरली मी आता ट्रेनमधनं. मुंबई सेंट्रल. ही बघा 12931 अहमदाबाद डबल डेकर ट्रेन लावली ना, त्या ट्रेनने मी जाणार. प्लॅटफॉर्म नंबर 4ला लावलेली आहे 12931 ट्रेन. हे बघा AC वेटिंग रूम. पोचलेली आहे आता मी. नाही फर्स्ट टाइम. तुम्ही बॉम्बे सेंट्रलला पोचली आहे मी. ही बघा ही ब्ल्यू टोप्या घेतल्यात ना, ही आमच्या ग्रुपची सगळे आहेत. ही बघा मला पण टोपी दिली आणि आता हे जेवण दिलं आहे. जेवून घेते आता. चला दुपारचे 2:10 झालेले आहेत. ही ट्रेन आपली लागलेली आहे. आता मी जेवली आहे. त्यांनी डबा दिला होता जेवणाचा, तो गरम जेवण छान होतं. माझी आहे C1 बोगी आणि माझं डबल डेकर ट्रेनमधलं 76 अप्परमधलं सीट नंबर आहे. या अशा सगळ्या आम्हाला ब्लू रंगाच्या सगळ्यांना टोप्या दिलेल्या आहेत. आजचा ड्रेस कोडप्रमाणे रंग आहे स्काय ब्ल्यू, म्हणून मी स्काय ब्ल्यू कलरचा शर्ट घातला आहे.
हे असं लोअर आहे, माझा अप्पर आहे. $76. हे असं आम्हाला किट देण्यात आलेलं होतं. हे किट आम्हाला गुरुशिखर दर्शनच्या वेळी हे हिना अत्तर आणि अष्टगंध वापरायचं होतं. बाकीच्या गोष्टी कधी वापरायच्या आहे त्यावेळी त्या आम्हाला सूचना येणार होते. माझ्या दोन्ही बॅगा ठेवून झालेल्या होत्या. 76. विंडो मिळाली आहे मला. फायनली मी बसली आता. अहमदाबाद ट्रेन डबल टिकर बॉम्बे सेंट्रल ते अहमदाबाद डबल टिकर मी 12931 विंडो सीट मिळाली मला. ह्या अशा ब्लू रंगाच्या आम्हाला सगळ्यांना ग्रुपमधल्यांना टोप्या दिल्या. ह्या आमच्या व्हॉलेंटियर आम्हाला काय हवं आहे नको आहे सूचना अजून काय असतील त्या आम्हाला देत होत्या. विभावरी पटेल आणि शीतल गर्जे. समोर तेजस एक्सप्रेस लागली आहे. बॉम्बे सेंट्रल अहमदाबाद तेजस एक्सप्रेस. बरोबर 2:30ला आपली ट्रेन मुंबई सेंट्रलवरनं सुटलेली आहे. वेळेवर सुटलेली आहे ट्रेन. जय गिरनारी. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय गिरनारी. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. महाराज चला. जय गिरनार. घेऊन चालल्यात मला. आता दुपारी 2:30 वाजता आपली ट्रेन निघाली मुंबई सेंट्रलवर. अहमदाबादला 9:30 वाजता पोहोचेल. वडोदऱ्याला रात्री 8 वाजता हे असं आम्हाला जेवणाचे पार्सलचे डबे मिळाले. आता रात्री 8 वाजता वडोदऱ्याला जेवणाचे डबे आले होते आमच्यासाठी. गुजराती पद्धतीचं छान घरगुती जेवण होतं. 8 वाजता जेवणाचे डबे आले. वेळेवर जेवून घेतलं. दुपारी मी 1:30 वाजता जेवले होते. त्याच्यानंतर मग मी नंतर काही खाल्लंच नाही, कारण मग परत रात्रीचं जेवण गेलं नसतं. मग वाटेत एकदा फक्त ट्रेनमध्ये कॉफी घेतली. मुद्दामून खाणं टाळलं त्याच्यानंतर दुपारच्या जेवणानंतर. आणि प्रवास पण शक्यतो कमीत कमी खायचं प्रवासात. आपली यात्रा निर्विघ्नपणे पार पडली पाहिजे. त्यामुळे जेवढं टाळता येईल तेवढं खायचं टाळायचं असं माझं मी मनाने ठरवलेलं आहे. आता 9:40ला ट्रेन अहमदाबादला पोहोचेल असं आत्ता तरी दाखवतात मोबाईलवर.
औषधं घेऊन झाली माझी रात्रीची जेवण झाल्यानंतर. चला जय गिरनार. ही जी ट्रेनमध्ये मी जे बसली आहे ना, ती ट्रेन ना बॉम्बे सेंट्रल ते अहमदाबाद डबल डेकर आहे ना. तर या ट्रेनची मला एकच गोष्ट खटकली, ट्रेनचे सीट खूपच कंजेस्टेड आहे, असं कम्फर्टेबल नाही वाटत. परत सीट मागे पुढे करायचं असतं ना, ते पण खराब झालेलं आहे. त्यात मला स्पाईनचं स्पॉन्डिलिसिस. त्यामुळे मी कशी बसली आहे माझं मलाच माहिती आहे. चेअर कार आहे पण काय ती कम्फर्टेबल नाही, सीट कंजेस्टेड आहे. पुश बॅग वगैरे काय होत नाही, काय शिक्षा केल्यासारखं एकाच पोझिशनमध्ये बसल्यासारखं बसायचं. एवढी एकच गोष्ट मला खटकली या ट्रेनची. प्रवास करून आणि असं कंजेस्टेड बसून आता माझं हे सगळं असं कानाच्या मागून, हे सगळं कानाच्या मागून डोक्याची इथे दुखायला लागलं आहे प्रवासामुळे. पाठ दुखती आहे, हा उजवा हात असा दुखतोय प्रवासामुळे. मला चालत नाही ना कारण प्रवास करून, तरी इच्छा आहे म्हणून मी आपली चालली आहे. कमरेला पट्टा लावला आहे, मानेला पट्टा लावला आहे. मनात खूप इच्छा आहे म्हणून चालली आहे. तर बघू, महाराज घेतीलच माझी इच्छा पूर्ण करून. विश्वास आहे मला महाराजांवर. सीट कंजेस्टेड आहेत ना, मी तुम्हाला म्हटलं ना, असं सीट कंजेस्टेड आहेत ना, त्यामुळे दुपारी 2:30ला ट्रेन पोच नसली तर त्याच्यानंतर मी छान आरामात झोपली असते. झोपलीच नाही कारण बसायलाच कम्फर्टेबल नाही, झोप काय लागणार. तर बघ स्लीपर बसमध्ये कम्फर्टेबल मिळतं आहे का झोपायला. सकाळी उद्या उतरल्यावर, जुनागडला उतरल्यावर आंघोळ करून शिखर चढायला सुरुवात करायची. आता रात्रीचे 9:50 झालेले आहेत. आम्ही अहमदाबाद आम्ही अहमदाबादला उतरलो ट्रेनमधनं. हा आमचा मागे ग्रुप गिरनार परिक्रमेचा. अहमदाबाद स्टेशनवरनं आम्ही निघालेलो आहे. आता जुनागडला जायला AC स्लीपर बस केलेली आहे. स्लीपर बसनी जायला आता आम्ही निघालो आहे. ही अशी डबल डेकरमध्ये आम्ही मुंबई सेंट्रलवरनं आलो. अहमदाबाद ते जुनागड आम्ही महासागर कंपनीच्या स्लीपर बसनी पोचलो. सकाळी 7:15 वाजता पोचलो आणि मग 7:15 वाजता पोचल्यानंतर हॉटेलवरती 7:30 वाजता आम्हाला रूम अलोकेट करण्यात आल्या. चौघींमध्ये एक रूम शेअरिंग बेसिसमध्ये. असं आम्ही 7:30ला रूमवर पोचतो आणि मग 7:30 ते 8:30मध्ये पटकन आम्हाला आंघोळी करून खाली परत यायचं होतं. बसमध्ये पण झोप लागलीच नाही. बस अशी काय ज्या पद्धतीने हलत होती ना, असं वाटत होतं मला आधीच स्पॉन्डिलिसिस आहे. आता काय आहे नाही काय ते शिल्लक आहे ते पण आता मोडून जाते की काय, इतकी भीती वाटत होती बसमध्ये. पण
मी झोपणार. आत्ता रात्रीचे 11:25 वाजलेले आहेत. अहमदाबादवरनं जुनागडला जायला स्लीपर बसमध्ये झोपले. चला ट्रेन बस सुरू झालेली आहे. सकाळी 7:15 वाजता आम्ही जुनागडला पोचलो. हॉटेल रुद्र पॅलेसमध्ये आमची सोय करण्यात आली होती. चौघींमध्ये एक रूम अशा आम्हाला शेअर बेसिसमध्ये रूम अलोकेट केलेल्या होत्या. अर्थात लेडीज वेगळे जेंट्स वेगळे.